एवढे दिंडीचे हासुर्दुमाळमध्ये स्वागत आणि नंदगावमध्ये रवाना। त्या कार्यक्रमाआधारे थोडी सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे। दिंडी चौथ्यांदा म्हणजे अशोक भाऊ यादव यांच्या घरी आली। तिथं हरिनामाचा गजर आणि भजन असा कार्यक्रम घरात घेण्यात आला आणि भाविकांच्याकडून दिंडी स्वागत चांगले करण्यात आले। त्याबरोबरच भोजनाची सुद्धा सोय केली। त्यामुळे एवढ्यातील भाविक खुशीच झाले की राव। बायकांचा फुकटीचा कार्यक्रम म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी उभी होती वाटेकडे आणि वारकऱ्यांचे जलपान फराळ सोय आणि प्रेमाने केलेला तुळशीचे स्वागतच केले की राव। हासुर्दुमाळ गावचे स्वागत म्हणजे प्रेम भक्ती आणि परंपरेचे उत्तमच मिश्रण म्हणा की। थोडा थांबा थोडा विसावा आणि पुन्हा नंदगावच्या विठोबाच्या दर्शनासाठी थोड्या वेळातच रवाना होणार होती। हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल एवढ्याहून निघालेल्या हरिभक्तांनी दिंडी आज हासुर्दुमाळमध्ये अगदी जंगी स्वागत झाले की आमच्या हासूरमध्ये। पाठीवर भगवी जोडी, मुखात विठ्ठल विठ्ठल आणि नजरेत विश्वास हेच दिंडीमध्ये दिसले की राव। हासूरमधील लोकांना खरोखर मानलंच पाहिजे की राव। हे प्रसाद मोठा एवढा करायचं आणि भक्तांना खाऊ घालायचं। अगदी हासूरमध्ये मंगलमय वातावरण आणि भक्तिमय वातावरण झालं होतं। प्रसादचा कार्यक्रम झाल्यानंतर अशोक यादव यांच्या घरी विठुमाऊलीचा गजर आणि भजनाचा कार्यक्रम होता। ह्या मंगलमय वातावरणामध्ये प्रसादाचा भाविकांनी आनंद घेतला आणि गावकऱ्यांनी सुद्धा आनंद घेतला। यामध्ये लहान थोर म्हातारे माणसे सगळ्या प्रकारचे भाविक होते की राव। खरोखर ज्यांनी प्रसादला मदत केली त्यांचे खरोखर आभार आणि ह्या कमिटीचे सुद्धा आभार। एवढ्या भाविकांनी सुद्धा ह्या हासूरमधल्या लोकांचे आभारच मानले की राव। कारण प्रसाद पण त्या पद्धतीने केला होता आणि स्वागत पण त्या पद्धतीने। अहो आमचा हासूरदुमाळ गावच असा आहे सगळं म्हणजे कसा आनंदच होऊ राव। आता प्रसादचा कार्यक्रम झाल्यानंतर डायरेक्ट आपण भजनाकडे जाणार आहे थोड्या वेळातच। मित्रांनो हे सगळं चित्र आहे एवढे ते नंदगाव दिंडी। दिंडी जाताना प्रत्येक गावी थांबते आणि प्रत्येक गावाचे स्वागत ज्या त्या पद्धतीने केले जाते की राव। हा सगळा सोहळा चालू असतानाच एवढ्या भाविकांच्या बरोबर मी चर्चा केली आणि 4 शब्द त्यांना बोलायला सांगितले ते तुम्हाला पुढे दिसेलच की राव। मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा की राव। आता आपण एवढ्याच्या लोकांचे मनोगत बघूया की राव। नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आपली दिंडी निघाली आहे एवढे ते नंदवाळ आणि उद्या आषाढी एकादशी, त्यामुळे सगळी जी वारकरी संप्रदाय असू दे जे भक्त मंडळ असेल ते सगळं निघाले नंदवाळ आणि ही परंपरा जवळजवळ 17 वर्षे चालू आहे आणि ती खंडित पडलेली आहे आणि त्याला आपल्या हासूरदुमाळला पण लोकांनी साथ दिली आणि ह्या लोकांनी पण साथ चांगली दिली, त्यामुळे तर हे नांदमन संबंध चांगलं झाले। तरी पण आपण जी घटना आपल्या म्हणजे पहिल्यापासून पूर्वीपासून चालू झाली 17 वर्षावर मी सुरुवात कशी झाली होती तिची आपण पाहूया। सुरुवात कशी झाली होती
दिंडीची. विठ्ठल मंदिर एवढे कुंभार गेले हा. तिथनं सुरुवात आहे. निवृत्ती बापू लोहार, बंडू विठ्ठल पाटील, विलास पाटील आणि बाबूराव कुपले, शिवाजीराव बाडे, कृष्णा पाटील, अशी आता सगळ्यांची नावं काय असं सोडा काय अडचण आहे, परंतु तुमच्या मनात कशी काय हे आले? तशी काय मनात अशातला काय भाग नाही. हा. काय निवृत्ती बापू लोहार म्हणून जे व्यक्ती होती हा. ते आमची एक वारी पंढरपूरला अधिक वर्षातून असती. हा, हा. 3 वर्षातून एकदा गावातून थेट पंढरपूर बर. ती वारी असती. मग असं बसल्यानंतर की लोकांच्या मनात आलं की बाबा आषाढी वारी आहे आणि नंदापूरला जायला पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्या वडिलांनी आग्रह केला नाही. त्यांच्या ह्याने 10-12 जण मिळालीत लोक वडीलधारी हा. आणि त्यांनी निर्णय घेतला की नाही आपण आपल्या गावातून नंदापूरला बरोबर. पायी दिंडी न्यायची. बरोबर. आणि त्या तिथून पासून सुरुवात झाली. पूर्वीचे म्हणजे सुरुवातीच्या दिवशी जवळजवळ 70 ते 80 लोक, महिला 35-40, पुरुष 35-40 हा. ते मिळण्यात दिंडी चालू झाली. बरोबर. येताना आम्हाला हसूरमध्ये आपल्याला इथल्या भक्तांनी माऊलीने हा. प्रसाद म्हणून पहिल्या वेळी चहा पाणी केलं, जेवण केलं. बरोबर. आता त्यांचं नाही आमचं जवळजवळ म्हणजे आधी 4 दिवस ती वाट बघत बसतात की येळवडची दिंडी येणार आहे, बरोबर. येळवडची माऊली ते येणार आहे. ही माऊली पंढरपूरला 2 दिवस अगोदर गेली कारण ह्यांची ओढ लागली लवकर लागली. ही पालखी दिंडी येणार आहे आणि लवकर जायला पाहिजे. आणि तुम्हाला कसं वाटतं इकडे पालखीला आणि दिंडी झाल्यावर कसं वाटतं तुम्हाला? अतिशय म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही बर. ह्यातला प्रकार आहे. एक तर सोहळा आम्ही पण केलेला हा. आहे. तो समुद्र आहे, हा. ही चंद्रभाग आहे. बरोबर आहे की. तो समुद्र आहे आणि ही चंद्रभाग आहे. हे पात्र असंच व्हाईत नंदापूर पर्यंत जाणार. बरोबर. सुख समाधान भेटतंय घर आणि ह्यामध्ये जात पात काय गोष्टी काही येत नाही, फक्त माणसांची मनं फक्त येतात हीच महत्व आहे सगळं. तुम्हाला मामा काय म्हणायचं आहे? पालखी सोहळा कसा असतो आणि कसा वाटतो तुम्हाला? समाधान सगळं चालू आहे आणि असाच काय चालू राहावा. त्यातला एक माणूस फक्त कमी झाला, होय काय? शिवाजी राबाडे. अचानक 1 महिना झाला होय ते काय? कमी झाल्याने ते पुढाकार घेऊन ते करत होते. बाबूराव कुपले आणि शिवाजी राबाडे हे दोघे म्हणून पुढे करत होते. हा. बरेच वर्ष आता हे चाललंय, पण त्यातला एक माणूस जरा थोडा कमी झाला. आम्हाला थोडस ते ही माऊली तुम्हाला इकडे पालखी आल्यावर कसं वाटतंय? खूप छान. 4 दिवस झालं उत्साह आहे म्हणजे घरामध्ये आमच्या हा. खूप छान वाटते. दरवर्षी असं हो. हो जाते. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मस्त वाटते आम्हाला. मस्त खूप वाटतंय. छान वाटते. तुम्हाला छान वाटते. तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आनंद वाटतोय का नाही? आनंद वाटते. या वर्षी पहिल्यांदाच मी आले हा. आणि बघूया म्हटलं कसं आहे. पाय दुखत होता माझा भरपूर. बर. पांढरेकल सांगितलं की बाबा मला नंदवाळपर्यंत यायचं आहे बरोबर. आणि तुझं तू ठरव काय करायचं. आणि पाय मला पांडुरंगानं आणले मला पाय मी दुखायचं पूर्णपणे बंद झालं. वारीचा आनंद भरपूर होतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही आहे समाधान. समाधान आहे. तुम्हाला मामा? समाधानकारक आहे आणि असेच कायम चालू दे. याच्यापेक्षा आणि भरपूर माणसं जमू दे. बरोबर. तुम्हाला आमच्या हसूरची लोक कशी वाटलीत आणि खूप म्हणजे छान, पालखी कशी खूप वाटली? छान आहेत. अनमन मिळावं आहेत हा. आणि मी हसूरचा जावायचा आहे कोणाचं आहे? कानुगडे कानुगडे. होय. आणि फक्त संक्षिप्त सांगायचं झालं तर जीवाशी शिवाशी भेट आहे बरोबर. वारी निमित्त. बरोबर. हा एक सोहळा आहे. मामा बिकोबा हे सुरुवातीपासून हे सुद्धा होते. इकडे या तुम्ही सांगतो मला इकडे की तुम्ही सुरुवातीपासून हे गेल्या दिंडी गेल्या किती म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा दिंडी आलं तर तेव्हा काय वाटलेलं इकडे की म्हणजे समाधान वाटलेलं का त्यावेळी आल्या? समाधान आता तरी पुरं समाधान आहे. पंढरपूरला झाल्यासारखं झालंय. म्हणजे एकेकाला कधी पंढरपूरला जायला जमत नाही. जमत नाही. त्यात ती माणसं ही वारी इकडे. करायला 1 नंबर चांगला आहे असं मला सर. आणि 1-2 दिवसाची वारी असते त्याच्यामुळं काय माणसं तटत नाहीत. बरोबर. घरात हा बोला काय माऊली बोला की तुम्ही. पहिल्यापासून आमची कुंभारवाड्यातून सुरुवात केलेली आहे. बर. निवृत्ती लोहारने हे आमचे मोहरे ज्येष्ठ होते हा हा आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही होतो. बरोबर. आणि तुम्हाला काय सांगायचं आहे वारीबद्दल? छान झाली अशीच आता इथनं पुढे वारी तुमची असं सहकार्य पुढे असुरकरांचं मिळालं अहो 100% मिळणार. हसूरची लोक आमची तसेच सगळे आहे. सहकार्य 100% होणार लक्षात ठेवूया. आणि इथनं वारी तुमची कुठे जाऊन थांबते आणि कशी कशी तुम्ही इकडे येतात? आता सडवली सडवळ थांबणार. मध्ये रिंगण असते. आणि नंदवाळमध्ये कसं कसं कार्यक्रम असतो नियोजन? तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद करतो तिथं ज्योतिराम पाटलांच्यात. बर. आणि महाप्रसाद झाल्यानंतर भजन कीर्तन असतं. रात्रभर भजन कीर्तन रात्रभर असतं? हो. आणि सकाळी 4 वाजता काकडा करून आम्ही परत रिटर्नच्या मार्गावर लागतो.
तुमची दिंडी आहे मला वाटते की नाही आपल्या म्हणजे भागात प्रसिद्ध आहे येळवडची दिंडी. आणि नंदवाळा आणि कुठल्या दिंडी आहेत काय अशा भरपूर आहेत. मग त्याच्यानंतर चालू झाल्या त्याच्यानंतर म्हणजे एवढे पहिला सुरुवात झाली. वर्षानंतर म्हणजे आमचं 18 वर्ष झाले ते. हा बोला की माऊली काय बोलायचं तुम्हाला? आम्हाला बोलायचं म्हणजे मी 12 वर्षे हा. दिवाळंदी ती पंढरी दिंडी केली आहे. 12 वर्ष केली सर. 12 वर्ष केली आणि आता ह्या दिंडीत आज आनंद लुटायला आलो. बरोबर आहे की? या दिंडी आले यांचे मालक सुरुवातीपासून आहेत. आहेत. बरोबर. तुम्ही मी आता 6 वर्ष झाले या दिंडीत आहे. दिंडीत आहे. होय. तुम्ही मग सगळेजण वारी बिरी जाता का तुम्ही? जाता आम्ही पण वाऱ्या या 4 केल्या आता 4 वाऱ्या गेल्या. झाल्या याच्या 16च्या 4 वाऱ्या झाल्या. मग 16च्या वाऱ्या करताना ही दिंडी चुकताना तुम्हाला काय वाटते का? आता वाटते गावात तिथं असलं की इतकं लक्ष येतं, इथं असलं की तिकडचं लक्ष येतं. बरोबर. असं खरं होतंय. विठ्ठल सगळीकडेच आहे. असणार की हो, जिथं जाईल तिथं आहे. चालते चला माऊली इथं आला तर चला नमस्कार बोला की. आणि तुमच्या चॅनलचं नाव काय म्हणलं? महेश बागडी चॅनल. महेश बारडे चॅलेंज. तुमच्या परवा पण सोहळ्याचं मी युट्यूबवर बघितलं की सोनाळी ते आरे दिंडी जे गेलेले हो माझाच व्हिडिओ. हा तर तुमचा व्हिडिओ बघून धन्य झालो. आणि तुमच्यासारखी लोक वाटावर येऊन आमचा व्हिडिओ करून हा. सामाजिक कामासाठी जे आम्हाला तुम्ही बोलवत जाताय बरोबर. त्यामुळे आमचा पण उत्साह वाढतोय. परमेश्वराच्या आणि आमची पण इच्छा आहे की तुमच्या चॅनलने तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हो सर नमस्कार नमस्कार. श्री ज्ञानदेव तुकाराम महात्मा की जय. चला. राम